हाय फ्रेंड्स, मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आहे नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी अंघोळी हा सकाळी लवकर कराव्या लागतात, ते पण उठणं लावून। तर तीच तयारी मी केलेली होती, त्यामुळे मग लगेच छान असं ताट रेडी केलं होतं आणि उठणंही बनवून ठेवलं होतं। उठणं बनवून ठेवलं आणि त्यानंतर लगेचच पहिला मान हा देवाला असतो, म्हणून मग पहिला मान देवाला दिला आणि त्यानंतर घरातील सगळ्यांच्या अंघोळी वगैरे करून झाल्या। सगळ्यांच्या अंघोळी करून झाल्याच्या नंतर लगेचच प्रांशू उठला, त्याला पण उठणं वगैरे लावून घेतलं। उठणं लावून झाल्याच्या नंतर लगेचच त्याला पण अंघोळ वगैरे घातली, छान अशी अंघोळ घातली आणि अंघोळ घालून झाल्याच्या नंतर लगेचच त्याचं औक्षण करायला घेतलं। अंघोळही तो खूप छान अशी करू देत होता, कारण की त्याला मस्त मज्जा येत होती, कारण की त्याला मी बाहेर अंघोळ घालत होते उन्हामध्ये। जेवढं मी पाणी टाकत होते तेवढं त्याला मस्त वाटत होतं आणि पाण्याचा तो आनंदही घेत होता। त्याचे हावभाव त्याच्या चेहऱ्यावरून तर स्पष्टच दिसत होते आणि छान अशी अंघोळ घालायला घेतली, अंघोळ वगैरे घातली। अंघोळ करून झाल्याच्या नंतर लगेच त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि कपडे घालून झाल्याच्या नंतर लगेचच गंध वगैरे लावला, तांदूळ लावले आणि त्यानंतर लगेचच वळण घेतलं। आज थोडी कामाची धावपळ होती, कारण की आज फराळाचंही बनवायचं होतं आणि बाकीचं सगळं आवराआवरी तर आज करायचीच होती, त्यामुळं मग लगेचच प्रांशूचं आवरलं। प्रांशूचं आवरल्याच्या नंतर आज बोटव्याचा भात बनवला जातो आणि भजी पापड एवढं नैवेद्यालाही असतं आणि सकाळी नाश्त्याला पण एवढंच बनवायचं होतं, त्यामुळं मग जेवणाचं तर एवढं काही नव्हतं, म्हणून मग फास्ट ते करून घ्यायला लागले। भात वगैरे अगोदर बनवून घेतला, त्यानंतर भजे बनवले, पापड वगैरे बनवले, सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि सगळ्यांचे जेवण करून झाल्याच्या नंतर छान असं ताट रेडी करून घेतलं आणि त्यानंतर लगेचच मीही जेवण केलं। जेवण करून झालं त्यानंतर लगेचच फराळ बनवायला सुरुवात केली। फराळामध्ये मी सुरुवातीला पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी पोहे वगैरे तळून घेतले। ते तळून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेचच बाकीचे साहित्य पण बनवून घ्यायचं होतं। कडक तेलामध्ये आपण हे पोहे तळून घेतलेले, त्यामुळे छान तळल्या गेले। त्यानंतर पोहे तळून झाल्याच्या नंतर लगेचच शेंगदाणे पण आपल्याला अगोदरच तळून घ्यायचे आहेत। छान अशा प्रकारे इथे मस्त असे कलर येईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला या ठिकाणी डाळवं पण तळून घ्यायचं आहे। डाळव्याला पण व्यवस्थित असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। डाळवं पण तळून झालेलं होतं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला मका पापडी तळून घ्यायची होती। छान अशा प्रकारे ही मी मका पापडी तळून घेतली। मका पापडी करून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा होता। मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये आपण कढीपत्ता आणि शेंगदाणे, डाळवं, पोहे आणि मका पोहे एवढं मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यालाच फोडणी घालायची होती, त्यामुळे त्यामध्ये तेल घातलं, पातेल्यामध्ये मोहरी जिरे घातले आणि त्यानंतर चटणी, हळद एवढं सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये ते मुरमुरे वगैरे टाकून घेतले। टाकून गेल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स केलं आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर बघा आपला मुरमुऱ्याचा चिवडा बनून रेडी झाला। मुरमुऱ्याचा चिवडा बनवून रेडी झाला आणि त्यानंतर लगेचच आपल्याला पोह्याचा चिवडा बनवायला सुरुवात करायची होती। सगळं साहित्य आपण अगोदर तळून घेतलं होतं, त्यामुळे लगेच एका पातेल्यामध्ये चटणी आणि हळद टाकली आणि त्यानंतर लगेचच पोहे आणि जे शेंगदाणे, डाळवं जे आपण रेडी केलं होतं तेवढं त्यामध्ये मिक्स केलं आणि वरून चवीनुसार मीठ टाकलं। कुठलाही या ठिकाणी मसाला वगैरे काही टाकला नाही, एकदम चविष्ट असा आपला चिवडा बनवून रेडी झालेला आहे। त्यानंतर लगेचच जामून बनवायला घेतले। जामून पण मी आजच बनवले आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाकही बनवला। जामून झाल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे बनवला, कारण की आज दिवे लावायचे होते, त्यामुळं मग लगेचच म्हटलं सगळं कसं व्यवस्थित करून घ्यावं, म्हणजे कसं आपल्याला रात्रीलाही वेळ भेटेल, त्यामुळं मग स्वयंपाकाचं थोडं लवकरच आज आवरून घेतलेलं होतं। जामूनही करून घेतली, कारण की उद्या लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळं मग म्हटलं चला आजच देवाला नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवायचं, म्हणून मग जामून देवीसाठी आणि असंही आपण फराळासाठी बनवत असतो। त्यानंतर लगेचच आता सायंकाळची वेळही होणार होती, बराच वेळ झाला होता आणि चाचणी वगैरे केली। चाचणीमध्ये गुलाबजामुन टाकून दिले आणि त्यानंतर लगेचच कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल लाईटिंग सापडत नव्हती, त्यानंतर लगेच ही गावामध्ये गेले होते। तिथे गेल्याच्या नंतर एक लाईटिंग आणली आणि लाईटिंग आल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर लाईटिंग वगैरे बसवली व लाईटिंग व्यवस्थित अशी बसवली आणि त्यानंतर लगेचच जे दुसरी लाईटिंग होती ती पण सापडली, पण कसं पॅकेजिंग फोडल्याच्या नंतर ती काय परत करता आली नाही, त्यामुळे मग लगेच दिवे वगैरे लावून घेतले। दिवे लावले आणि थोडा वेळ दारातच थांबलो, कारण की थोडेसे फटाके वगैरे वाजत असले कसं मस्त वाटतं, त्यामुळे मग वातावरणही आजूबाजूचं प्रसन्न वाटतं, त्यामुळे मग प्रांशूला घेऊन थोडा वेळ थांबले आणि त्यानंतर लगेचच थोडेसे फटाकेही वाजवले, मीही वाजवले आणि बाकी सर्वांनी। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राधिका पवार या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.